याच्याबद्दल संपूर्ण अभ्यास करू आणि समजा एखाद्या ठिकाणी नाही यावेळी नाही जमलं असेल तरीही पुन्हा मेहनत करू. निवडणूक आहेत, हार जीत होतच असते. महत्वाची बातमी येते, प्रणिता बोरसे देत आहेत. अगदी महत्वाची बातमी आहे. सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर पराभूत झालेले आहेत. सदा सरवणकरांसाठी हा धक्का, तर ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे हे विजयी झालेले आहे. सदा सरवणकरांचा मुलगा समाधान सरवणकर पराभूत झालेले आहेत. तर ठाकरे गटानं हा धक्का दिलेला आहे सरवणकरांना. निशिकांत शिंदे हे विजयी झालेले आहे. माजी आमदार सदा सरवणकर त्यांचा मुलगा समाधान सरवणकर हे पराभूत झाले. पटकन प्रतिक्रिया घेऊयात. हा सगळा परिसर हा माहीम विधानसभा मतदारसंघातला आहे. हा शिवाजी पार्कच्या जवळचा परिसर आहे. अरुण सावंत, काय झालं? सेना भवनाच्या जवळपास तुम्हाला समर्थन नाही मिळत आहे? प्रश्न तसा नाहीये की सेना भवनच्या आजूबाजूला आम्हाला समर्थन नाही. पहा, जो उमेदवार काम करत असतो, जनतेच्या दारादारात जाऊन जो जनतेला सुखसुविधा पुरविण्याचा प्रयत्न गेल्या 5 वर्षात ज्याने केलं असेल तोच जिंकला पाहिजे आणि तोच जिंकतो. ज्या निशिकांत शिंदे यांचा ज्या अर्थी तिथे विजयी झालेला आहे याचा अर्थ समाधान सरवणकर हे कुठेतरी कमी पडलेत. आम्ही ते मान्य करतो. हे जरुरी नाहीये की प्रत्येक उमेदवार आमचा हा जिंकलाच पाहिजे आणि प्रत्येक उमेदवार विरोधकांचा हा हरलाच पाहिजे. आम्ही त्या मताचे मुळीच नाही. आम्ही जो उमेदवार काम करतो, ज्याने जनतेला न्याय दिलेला तो जिंकला पाहिजे, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, या मताचे आहोत. बिलकुल अरुण सावंत, या निमित्तानं पटकन योगेश शिलेंची ही प्रतिक्रिया यावर गरजेची आहे. राज ठाकरेंचं घर जिथे आहे त्याच्या जवळचा हा मतदारसंघ आहे. योगेश शिले, बोला. नाही, नक्कीच आम्हाला आशा आहे की आसपासचा जो परिसर आहे जिथे माननीय राजसाहेब राहतात तिथल्या बऱ्यापैकी सीट्स आमच्या बाजूने लागतील. मग माहीम मधल्या सीट्स असतील, वरळी मधल्या सीट्स असतील किंवा अगदी शिवडी मधल्या सीट्स असतील. हा आमचा पट्टा आहे आणि इथे आम्हाला अपेक्षा आहे की इथून आम्हाला जास्तीत जास्त हातभार मिळेल. योगेश शिलेंच्या याच वक्तव्याच्या नंतर पटकन नाशिकची एक बातमी. प्रणिता, नाशिकमध्ये भाजपसाठी महत्वाची बातमी आहे. सुधाकर बडगुजर आघाडीवर आहे. भाजपचे बंडखोरांचं आव्हान ज्यांच्या समोर आहे असे सुधाकर बडगुजर सध्या आघाडीवर पाहायला मिळतात. नाशिकमधील ही महत्वाची बातमी, भाजपसाठी ही महत्वाची बातमी आहे. सुधाकर बडगुजर यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपात प्रवेश केला होता आणि आता ते भाजपकडून उमेदवार म्हणून उभे राहिले होते. पुन्हा वळूयात चर्चेकडे. बिलकुल, आपण धन्यवाद प्रणिता. चर्चेसाठी बालाजी गाडे पाटील यांच्यापर्यंत जातोय. बालाजी गाडे पाटील आपल्यासोबत थोड्या वेळापूर्वी जोडले गेलेले होते. बालाजी राव, आवाज येतोय? हो, येतोय जी. ज्या पद्धतीनं मुंबईतला परफॉर्मन्स आहे काँग्रेसचा त्यावर आपल्याला बोलायला हवं. अवधूत वाघ आपल्या मुद्द्यांचा प्रतिवाद करतील थोड्या वेळाने. मला पटकन सांगा बालाजीराव, 11 पर्यंतची संख्या अपेक्षित आहे का यापेक्षा आकडा वाढेल? निश्चितच 4:30 वाजेपर्यंत आज